डेफिनेटली आपल्याला कॅरी करावं लागतात. हे सगळं आता जसं की मी बघा आता कसं कॅरी केले बघा स्वतः. चॅनलवरच्या अजून एका नवीन ब्लॉग मध्ये मी वर्षा मिश्री तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. तर आज सगळं निवांत चाललंय आमचं. आज श्री घरी कसा काय हा प्रश्न तुम्हाला पडला असेलच, पण आज शाळा आत्ताच नाहीये, आहे पण उशिरा आहे, 4 वाजता आहे. त्यामुळे मग नाश्ता वगैरे झालाय आमचा आणि दररोजची जी काही घाई गडबड असते, पळपळ उठायची गडबड, ते आज नव्हतंच. निवांत उठलाय श्री पण, आम्ही सगळेच. आईच फक्त तिच्या वेळेनुसार तिला ती जाग येते आणि ती देवाचं म्हणत वगैरे बसली होती जाप करत आहे ना. तर आज खूप स्पेशल डे आहे, कारण की तो मस्त असं नाटकात पाठ करणार आहे. आणि ही कितवी वेळ आहे बा तुझी? दुसरी. कारण या अगोदर कुठलं केलं होतं? छत्रपती शिवाजी महाराजांचा. हां, आणि ते पण सिनियरला असताना. आता त्यानंतर डिरेक्टली अजून एक केलेलं ना कृष्णाचा. हां. आज ना श्रीचं ॲन्युअल गॅदरिंग आहे आणि त्यासाठी 4 वाजता मे बी तो जाईल. तर ही सगळी तयारी करायची बाकी आहे. आणि त्याचा जो काही ड्रेस आहे, तर म्हणजे कॉस्ट्यूम वगैरे कालच घेऊन आलेत आहे ना तुम्ही दोघं. हा आणि त्याचे बाबा जाऊन घेऊन आले. तर आज प्रेस वगैरे करायचं आहे आणि अशा पद्धतीने आजचा ब्लॉग असणार आहे. काय असेल ते तुम्ही पाहाल. आणि फर्स्ट टाईमच श्री गॅदरिंगमध्ये नाटकात भाग घेतोय. या अगोदर डान्स परफॉर्मन्स वगैरे त्याने भरपूर केलेले आहेत आणि दरवर्षी तुम्ही पाहताय आवडीने आणि खूप छान अशा कमेंट पण करत असता. सो आजचा हा व्लॉग सुद्धा शेवटपर्यंत पहा की कोणता रोल असणार आहे त्याचा, काय नाही. तो तर सुपर एक्सायटेड आहे आणि माझ्यापेक्षा हे खूप जास्त एक्सायटेड आहेत, कारण त्यांची खूप इच्छा होती की श्रीने नाटकामध्ये भाग घ्यावा. कारण यावेळी पण सिलेक्शन करताना वगैरे मॅमचं होतं की तो डान्स छान करतो तर करू देत, पण हे म्हटले की नाही, दरवेळी तेच ते, ह्यावेळी थोडं वेगळं त्याला एक्सप्लोअर करू देत म्हणून. आणि मग त्या गोष्टी घेतल्यानंतर त्यांना आवडलंही आणि बरं झालं की सिलेक्शन पण झालं त्याचं. सो काय काय असेल काय नाही पुढे मी शेअर करते. चला आता स्वयंपाकाला लागते, कारण काहीही असलं नसलं तरी पेटपूजा तर करायलाच लागते की नाही. सो त्यासाठी. आणि शांभवी जागीच आहे, छुमछुम ऐकू येत असेल. एवढं फास्ट त्यासाठीच बोलते की ती कधी इकडे येईल आणि मग काय अर्धवटच राहिली इंट्रो त्यासाठी. सो पाहतला आणि आलेले आहेत मॅडम. काय खातीयस तू? काय खातीयस? चला स्वयंपाक करून घेते मी. हे जे ऑइल कंटेनर आहे विथ ब्रशवालं, तर ते मला खूप आवडलं होतं आणि फायनली ते मी मागवलंय. आणि याचा आपल्या शॉर्टमध्ये सुद्धा व्हिडिओ आलेला आहे. मी तेलासाठी एवढा प्रॉब्लेम येत होता ना, चपातीला लावायचं म्हटलं आणि त्याला झाकण जरी असलं तर परत ते झाकण काढा, हे करा. हे एकदम व्यवस्थित बसतं पण आणि छान ॲप्लिकेशन पण छान होतं. किती भारी. मी ना सगळ्यात अगोदर कणिक मळून घेते किचनमध्ये आल्यास. त्याचं कारण म्हणजे ती छान मुरते आणि मुरल्यानंतर त्याच्या चपात्या ज्या आहेत ना, तर त्या खूप मऊ लुसलुशीत होतात. खूप जणी विचारतात की म्हणजे इतके छान कसं काय चपात्या होतात तुझ्या. तर घडीच्या चपात्या तशा तर छान होतातच, पण कणिक अगोदर मळून घेऊन मग नंतर एक अर्धा तास आणि त्याला तेल लावायचं आणि मग चपात्या करायला घ्यायचं. तर आता इथे वांग्याची भाजी करायची आहे. तर खोबरं ते खिसून तेलात टाकले, त्यामध्ये थोडंसं तूप घालून फोडणी दिलेली आहे. आणि इकडे आता चपात्याला सुरुवात करते मी. आणि आमच्या घरी ना अशा एकदम नाजूक साजूक अशा चपात्या नाही, म्हणजे कुणालाच त्या चालत नाहीत. खरं कधी कधी श्रीचा मूड होतो तेव्हा मी त्याला फुलक्या वगैरे बनवून देते, परंतु एरवी रेग्युलर आम्ही जेवणामध्ये अशा घडीच्या चपात्या, त्या पण अशा लबलबीत असतात ना, फुगलेल्या, तशा टाईपच्या चपात्या आमच्या घरात सगळ्यांना आवडतात. दोन्हीकडेही सासर माहेर, त्यामुळे मग इवन सासरमध्ये यापेक्षाही मोठ्या केल्या जातात, कारण तिथला तवाही मोठा आहे आणि ती परात असते ती पण खूप मोठी आहे कणिक मळायची, आणि पोळपाट त्याहून मोठा आहे. तेवढंच मोठं बेलणंसुद्धा आहे लाटणं. तर त्या अकॉर्डिंग आपल्याला ती सवय झालेली असते. इथं उलट कमीत कमी पोळपाटाचा आकार छोटा आहे म्हणून, किंवा तव्याचा आकार लहान आहे म्हणून मग त्या ह्याच्याने बनवते मी. पण लांबजण्यातल्या सगळ्यांनाच असं वाटतं की ही किती लहान बनवते. पण जे काही व्हिडिओज बघतात त्यामध्ये काही जणींच्या घरी अशाच चपात्या बनत असतील मे बी, पण काही मोजक्या असतात तर त्यांच्याकडे आकाराने छोट्या चपात्या बनतात, अगदी तळहाताच्या, म्हणजे पुरीपेक्षा थोड्या मोठ्यावाल्या. तर त्या कमेंटमध्ये म्हणत असतात की बाई किती मोठी चपाती बनवतेस ग, आणि एवढी खातात का, किंवा आवडते का, किती गावठी वाटतं ते. परंतु हे गावठी आपण असं पण नाही म्हणू शकत. प्रत्येक घरातली चॉईस वेगळी असू शकते आणि प्रत्येकाची अपब्रिंगिंग जशी झालेली आहे, घरात
कुठल्या साईजच्या चपात्या केल्या गेलेल्या आहेत पूर्वी आणि मग तसंच आपण शिकलेलो असतो आणि त्यानुसार ते बनवत असतो. तर त्यामध्ये मला नाही वाटत की जज करण्याजोगी इतकी अशी काही मोठी गोष्ट आहे किंवा कुणाला त्यावरती इतकं मोठं ऑब्जेक्शन असावं. हां, म्हणजे तुमचं सजेशन असेल की थोड्या लहान साईजच्या बनवत जा वगैरे तर मी नक्कीच ट्राय करेन. आता सध्या ना किचन काउंटरवर तुम्हाला भरपूर सारं पसारा दिसत असेल तर मी आवरणार आहे, पण सध्या नाही, कारण पूर्ण स्वयंपाक झाल्याच्या नंतरच मग ते मी आवरणार. आणि हे बघा, हे असं युजफुल आहे, म्हणजे अगदी हात बुडवायची गरज नाही किंवा काय. आणि हे असं म्हणजे हाताला तेल लागत नाही, काकी नाही. सो मला तरी आवडले. मी पण असंच 1-2 रिव्ह्यू बघितले होते आणि त्यानंतर ठरवलं की घेऊया म्हणून, कारण ना ते झाकण्याचा खूप प्रॉब्लेम येतो. आणि आज जेवणामध्ये मस्त अशी रस्सा भाजी आहे वांग्याची, हे बघा, आणि त्यासोबत चपाती आणि कुकर लावलेला आहे वरण भाताचं. शिजलंय ते, खूप लवकर लावावं लागतं कारण शांभवीसाठी. सो चला आता फटाफट मी स्वयंपाक आवरून घेते आणि त्यानंतर मग कंटिन्यू करते हा व्लॉग. गरम चपाती कशी वाटली टेस्टला? लय चव. आहे की नाही? हीच चपाती आपण थंड झाल्यास खाल्लं चव तर लागते. हा, म्हणजे तेवढी जात नाही, चव लागते. करणं सुद्धा तुझा लय वेगळा, हात लय चांगला. होय, बघ की चपाती कशी आहे ती. बघ कुंकड सुद्धा कुठे कमी जास्त नाही लावायचं, फक्त बोट लावायला जागा नाही. आणि मऊ मऊ खाते खाती. स्वीकार करने कल भी सबको नहीं हुआ महादेव, क्योंकि हम दोनों एक दूसरे से पृथक हुए, हम दोनों तो एक दूसरे के पूरक. झाला काय रेडी? तयार होऊन बसलाय, म्हणजे बाकी तयारी झाली आहे. 4ला जायचं ना त्याला. झालं 20च मिनिट राहिले तर. अरे बापरे, आम्ही येणार तुम्ही शाळेत. आणि हे बघा, ही आगाव पोरगी बघा टपात बसली आहे. आगाव निवळ आगाव पोरगी. आणि कोण बसवलं? किती आहे? मी पोरगी आहे बघ. ती फ्यूज बसली, कोण बसवलं? चला भाजी घ्या, भाजी भाजी, मावशी भाजी घ्या. देता घ्या भाजी, लय महाग आहे भाजी. होय. ती भाजी कोणी माग कुणाला? किलोवर सोनं. किलो भर 10 किलो दिलं तर जेवण वगैरे आटोपली आहेत आमची. मग अशी हे जेवायला आले ना तर त्यावेळी काय मला ते शूट घेणं पण झालं नाही, कारण त्यांना लगेच जायचं होतं. कारण आज श्रीचा जो काही कार्यक्रम आहे तो अटेंड करता यावा यासाठी सकाळपासून त्यांची जास्तच धावपळ आहे तिकडची. सो तिकडची कामं आटोपून मग ते इकडे येणार आहेत. सो आता त्याचा जो काही कॉस्ट्युम आहे किंवा काय म्हणूया आपण ड्रेपरी आहे तर ती कालच आणलेली आहे, तर ती प्रेस वगैरे करायची आहे. सो ते करते आणि शांभवी हे बघायचं टुक 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 वाजवते अशी. तर हा आहे त्याचा आजचा कॉस्ट्युम, दाखवते मी तुम्हाला. व्हाईट कुर्ता, पायजमा आणि हा असा कोट. तर यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की काय असणार आहे त्याचा रोल. तर चला प्रेस करून घेते आणि त्यानंतर कंटिन्यू करू. असं तिचं आहे तर चालू असतं. फंक्शन बघायला येणार शांभवी. हो दादा, येणार आहे मी, है ना ग? जाणारच का तू शांभवी? आजी म्हणायली नको का माहिती का श्री? थंडी खूप आहे आणि तिला सर्दी होईल. गप्प बसत. शाळेत शांभवीची पहिला एंट्री. याच्या आधी आली की पीटीएमला आलीच ना गणार तू दादाच्या स्कूलमध्ये. काय म्हणताय चिरंजीव, एक्साइटेड आहेस? खूप जास्त. खरंच? मग तयार व्हा चला आता. ड्रेपरी घरातूनच करून जायचंय ना. हो, स्कूलमध्ये डान्स कॉम्पिटिशन आहे पॅरेंट्सचं. पॅरेंट्सचं कॉम्पिटिशन नसतं ते स्वइच्छेने डान्स करतात. ज्यांना करायचं ते सगळं संपलं ना मग. अवॉर्ड पण मिळतात. सगळ्यांचे मम्मी पप्पा डान्स करतात, फक्त तुम्हीच करत. हो का? मी तुझे बाबा करणार आहे डान्स. मला नाही येत डान्स. वरातीतला डान्स करणार आहेत.
तुम्ही एक गोष्ट नोटीस केली आहे का की आजकाल ना म्हणजे मुलांचे जे काही हे ॲन्युअल गॅदरिंग असेल किंवा वेगवेगळे कार्यक्रम असतात स्पोर्ट्स असतात तर त्यावेळी आपण जितके एक्सायटेड असतो पालक म्हणून तेवढे आपण आपल्या स्कूलमध्ये आपल्या कार्यक्रमासाठी किंवा आपण जे काही परफॉर्म करणार आहोत त्यासाठी सुद्धा तेवढे एक्सायटेड होतो का कधी? मला तरी आठवत नाही. कारण का मुलांसाठी एक वेगळंच फिलिंग असतं आपलं नाही का की हे छानच झालं पाहिजे, सगळ्यात व्यवस्थित आपला मुलगा दिसला पाहिजे किंवा सगळ्यात छान पुट टुगेदर तो असायला पाहिजे. किंवा मग घरात सुद्धा आपण त्यांची कितीदा प्रॅक्टिस घेतो. म्हणजे अगदी कुठलंही काही फंक्शन असू दे स्कूलमध्ये तरी आईवडीलच जास्त म्हणजे काळजी करत असतात की त्याचं ते सगळं छान होईल ना किंवा काय. म्हणजे थोडक्यात सांगायचं हेच आहे की आजकाल आपली मुलगा किंवा मुलगी कशी परफॉर्म करते यामध्ये खूप जास्त एफर्ट्स स्कूलचे तर असतात किंवा त्यांच्या टीचर्सचे असतात, पण त्याबरोबरीने पालकसुद्धा खूप जास्त इन्व्हॉल्व असतात. याविषयी तुमचं काय मत आहे मला जाणून घ्यायला आवडेल. चला हो मंत्री महोदय तयार होत आहेत बघा. मंत्री लक्षात आहे काय तुझ्यात महत्वाचं आहे. पास हे नसेल तर येऊ शकत नाही. दोनच आठवडे हो असं का बरं? म्हणून मी पप्पाला म्हणत होतो प्रिंट मारून प्रिंट मारली की जमते. तर श्री तयार झालाय आणि आता स्कूल बस येईल काही वेळातच. तर कसा वाटतोय सांगा आणि परफॉर्मन्स आता कसा करणार आहे ते बघू. त्याला मी म्हटलं थोडंसं मेकअप करू पण काही ऐकायलाच प्लास्टिक वगैरे लावूया का. तुम्ही माझा कॉस्ट्युम बघितला तर इथंच नाही संपलं तर माझा परफॉर्मन्स बघण्यासाठी स्टे ट्यून. बेस्ट ऑफ लक. थँक्यू. आजीला कसा वाटला नाताचा ड्रेस? लय भारी. तयार झाल्या शांभवीला विचारलं मी कसा दिसतोय. देवाचा आशीर्वाद घेतला, हक्काचा आजीचा आशीर्वाद घेऊन तो स्कूलसाठी गेला. मग काय मी शांभवीला झोपी घातल्यानंतर गेलाय शाळेमध्ये आणि मुलांना म्हणजे तसंही अशा कार्यक्रमाच्या वेळी थोडंसं अगोदर बोलवतात. आवरून वगैरे बोलवलं होतं सगळ्यांनाच की घरातूनच ड्रेपरी आणि सगळ्या गोष्टी काल डिस्ट्रीब्यूट केल्या होत्या त्यांनी, पण श्रीची जी साईज आहे ती होत नव्हती. त्यामुळे मग परत हे ड्युटीवरून आल्या बापलेकडे जाऊन घेऊन आले. कारण का ॲक्च्युअल त्याचं जे काही मेजरमेंट आहे त्याच्या क्लासच्या मानाने थोडीशी हाईट त्याची जास्त असल्यामुळे थोडं अवघड होत होतं. सो एक दिवस त्याला लेट मिळाला कॉस्ट्यूम आणि त्यानंतर मग आज छानपैकी रेडी झाला, मस्त तयार होऊन आता गेलाय. खूप एक्साइट आहे तो आणि आता मस्तपैकी ती झोपली आहे. तर मी माझं थोडंफार आवरते आणि मला पण तयार व्हावं लागेल. तयार असं काही जास्त होणार नाही, मी एखादा ड्रेस वगैरे वेअर करेन. कारण का साडी म्हटलं की खूपच जास्त हे होणार. शांभवी सोबत आहे आणि थंडी खूप आहे. टेन्शन हे येतं. आई तर म्हटली मी येणार नाही कारण थंडी सहन होत नाही बाबा. या वर्षीची थंडीच काही और आहे आणि त्याच्यामध्ये आईचं म्हणणं असं यायलं की मला तर नको, तुमचं तुम्ही जावा आणि त्याचा व्हिडिओ काढून आणा, मी घरीच बघते म्हणून. आणि ती म्हणत होती की शांभवीला सुद्धा घरीच ठेव, नको नेऊ, म्हणजे खूपच थंडी आहे, कशाला रिस्क घेताय, उगी लहान आहे तिने. तर ह्यांचं असं आहे की नाही तिला घेऊन जायचंय म्हणून. शांभवी स्त्रीच्या स्कूलमध्ये PTMच्या वेळी माझ्यासोबत आलेली आहे, पण आत्ता यांचं असं म्हणणं आहे की नाही तिला पण घेऊन जाऊ जेणेकरून म्हणजे थोडंसं बाहेर पडल्यानंतर तिला पण भीती वगैरे कमी वाटेल. अशी ती जरा असं घाबरत होती मागच्या 2 वेळेस, पण यावेळी आता DMartला सुद्धा घेऊन गेलो होतो तर छान मस्त एन्जॉय करत होती. तर बघू आता कसं काय होतं. खूपच थंडी असेल तर अवघड आहे, पण मी तर यांना म्हटलं की मी बसते, तिला घेऊन राहू द्या. तर त्यांचं होतं की जाऊया, सगळेच जाऊ, त्याला छान वाटेल तर जाऊ. पण मग बघू तिथं जास्त थंडी असेल तर श्रीचा परफॉर्मन्स झाला की आम्ही दोघी तरी घरी येऊ, हे पूर्ण मग ते अटेंड करतील. काय म्हणलात मला एवढी जास्त कॉफी? मी साखर अगोदर खाल्ली आहे थोडीशी, त्याच्या मला 5 टाकायला. 5 नाही दुधाची आहे. अगं साखर खाल्ली मी. गोड नाही का? मी चेंज केलंय, शांभवीला तयार करते आणि त्यानंतर मग आपण श्रीच्या शाळेत जाण्यासाठी निघू. कॅप, स्वेटर, शॉल अशा खूप साऱ्या गोष्टी या दिवसांमध्ये लहान मुलं असतील तर डेफिनेटली आपल्याला कॅरी करावं लागतात. हे सगळं आता जसं की मी बघा आता कसं कॅरी केले बघा स्वतः. असं झालं. आणि हे सगळं मी बॅग मध्ये ठेवून घेते. मागच्या एका ब्लॉग मध्ये खूप जणी मला म्हटलं की एक बॅग असू दे. खरं आमच्या डिक्कीमध्ये बॅग असते आणि त्यात नेऊन आम्ही ठेवतो, पण आता मी घरातून बॅग कॅरी करते. ओके
बाय. आई आम्ही जाऊन येतो. ती कसं आहे का लेकरून गेले नंतर गेली बी नसतीस लेकरासाठी जावं लागतं. वाट बघणार वाट बघत नाही की ये आलेल्या माणसाला बघत असेल. नको म्हणतेय कारण थंडी थंडी आहे खूप बाहेर आहे. म्हणून नको वाटते मला आणि गुडघे दुखतात आधीच आणि गारवेल तर जास्तच. जाऊन येतो आम्ही. या, या. आणि ही अशी बॅग सोबत आणि हातात टीव्हीचा रिमोट पण. आईला टीव्ही लावून दिली. होय आणि फोन ठेवला त्याचं बटन दाबू नको रिमोटचं नाही तर बंद होतं. तिसरीच्या शाळेत पण आता आवाज काही येणार नाही है ना? कारण खूप गोंगाट आहे व्हॉइस ओव्हर. It's someone entered the house. Their curiosity, laughter, and innocent with their grandparents. For the children, it's an escape whispered into sleepy खरं तर खूप सुंदर सुंदर गाणी आणि त्यावरचे परफॉर्मन्स अगदी बघण्याजोगे होते, परंतु ते गाणी मला ठेवता नाही येत आहेत कारण कॉपीराईट इश्यू येऊ शकतो. तर अशा पद्धतीने शांभवीसुद्धा एन्जॉय करते. खरं आम्हाला असं वाटलं होतं की ती म्हणजे या सगळ्या गोंगाटामध्ये वगैरे रडायला लागते की काय, एवढी सगळी लोकं बघून घाबरते की काय, परंतु छान बसली पण ती आणि एन्जॉयसुद्धा करत होती. म्हणजे अगदी तिने डान्ससुद्धा केला आहे, पुढे तुम्हाला ते पाहायला मिळेल. त्या रिदमला धरून अगदी तालावरती ती डोलतसुद्धा होती. आम्ही जेव्हा तिथे पोहोचलो ना तर त्यावेळी पूर्ण हे सगळं फुल झालेले होते सीट्स. तरीसुद्धा ही जोडी आमच्या समोर जी दिसते त्यांच्या मागे एक सीट रिकामी होती आणि त्यांना जेव्हा आम्ही विचारणा केली की तुमच्या मागच्या सीटवरती आम्ही बसलो तर चालेल का, ते इतके खुश झाले कारण ते आपले यूट्यूब फॅमिली मेंबर निघाले नेमकेच. आणि मेन गोष्ट म्हणजे किती योगायोग म्हणावा हा की नवरा आणि बायको दोघांचाही वाढदिवस एकाच दिवशी. सो त्यांना आम्ही विश पण केलं आणि ते त्यांच्या मुलीचा परफॉर्मन्स बघण्यासाठी आले होते आणि योगायोगाने भेट झाली. तर Geeta and her friends will have to eat such sambar. I'm sure Geeta will improve and be in a house full of love, laughter and old stories. You never quite know which. Let me tell you all that story. Integrity, there lived a wise king named Vidyadhara. His subjects loved him for his fairness and kindness, talking among themselves, as everyone is eager to know the reason for the public gathering. The king enters the court and takes his seat on the throne. Everyone bows to him. A hush falls over the crowd. My dear people, I have grown old and I have no children to take over my kingdom. Whoever grows the healthiest plant in 3 months shall become my heir. Children of Gandhara, step forward and receive your seeds from the king. Be careful with the seeds and keep them safe. Losing these seeds will result in disqualification from the contest. You will all use the same given seeds. Do not replace the given seeds with other seed of your own. I will grow the tallest sunflower. Thank you, Your Majesty. I will try my best. तर यामध्ये अशा पद्धतीने स्त्रीचा परफॉर्मन्स होता. तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. त्याला मिनिस्टरचा रोल दिलेला होता आणि त्याने तो व्यवस्थित पार पाडला असं आई म्हणून मला तरी वाटतं. With enthusiasm, ensuring they received पाहू शकताय किती क्राऊड आहे आणि शांभवी काय एका जागी बसेना. म्हणजे आता तिचे पेशन्स संपलेत खरं तर आणि ती रडायला लागलेली, जराशी चुळबुळ पण चालू होती आणि आमच्यामुळे बाकीच्यांना डिस्टर्ब व्हायला होतं. तर म्हटलं की आमच्या दोघींना सोडून या आणि उभं राहिल्यानंतर ती परत शांत थांबली म्हणून थोडंसं थांबलो. in real life.
शांभवी रडते त्यामुळे आम्ही निघालोय आणि ऑलमोस्ट इथले सगळे स्टॉल मे संपत आलेत. आम्ही लेट केलं इकडे येण्यासाठी. सो दही वडे आहेत पण आता रात्रीचं थोडंसं त्रास होणार त्यामुळे नाही घेतो. बट बघ काही पार्सल मिळालं तर घेऊन जाऊ किंवा मग काहीतरी खाऊन जाऊया असंच काहीतरी करायला हवं. सो इथे खूप सारे आपले यूट्यूब फॅमिली मेंबर भेटले आणि इतकं छान वाटलं ना काय सांगू तुम्हाला. म्हणजे मिनी मीटअप झाल्यासारखं झालंय अनपेक्षित. कारण खूप सारे जण जे मुलं इथं आहेत है ना. हो खूप सारी यूट्यूब फॅमिली इथं आहे हो ना. बऱ्याच जणांची भेट झाली. ॲक्च्युली कार्यक्रम पुढे शो चालू आहे त्याच्यामुळे आहे ना. व्हॉइस हो आणि जर कार्यक्रम संपला तर बऱ्याच जणांची भेट होऊ स्त्री पण आलाय आणि खरं तर आम्ही तेव्हाच जाणार होतो. परत शांभवी जराशी रमली आणि त्यानंतर मग आम्ही असा विचार केला की स्त्रीला घेऊनच जाऊ आहे ना. पण आमचा सगळ्यात जास्त वेळ डिस्पर्सनला गेला. बापरे एवढी गर्दी. किती वेळ उभी होते स्त्री किती किती वेळ लागला रे बाबा. थंडी होती. थंडीच लय आहे रे बाबा. फॅमिली मेंबर भेटल्या होत्या. हं. ते विचारायला लागल्या आजी कशी आली नाही स्त्रीची शांभवीची. होय. मी म्हणलं मी खूप म्हणलं आजीला पण आजी यायला तयारच माझं नव्हती. लय दुखतंय ग गामीचं म्हणून नग म्हणलं नाही तर दुसरं काय नाही. आणि उन्हाळा असल्यावर काय नाही एवढं वाटत. नाही गॅदरिंग या असल्या गोष्टी थंडीतच हं, असतात. आणि थंडीचा लय त्रास होतो ग मला. काय करावं. थोडंसं आहे तिला त्रास त्यामुळं मग मी पण फोर्स नाही केला जास्त. त्यांना आम्ही बाहेर जेवायला जायचं ठरवलं होतं पण ह्यांचा कॉल आला की ते म्हटले आता नको कारण खूप थंडी पण आहे आणि घरीच काहीतरी मग किंवा स्त्रीसाठी थोडंसं स्नॅक्स घेऊन यायचं ते त्याच्या आवडीचं. आणि आम्ही सगळेजण घरी जेवणार आहोत आणि त्यानंतर मग कधीतरी बाहेर जायचा नक्की प्लॅन करू. फटाफट चेंज करते. शांभवीला अगोदर काय तर खाऊ घालते. आणि अगं कुठे चाललीस तू शांभवी कुठे. अरे कुत्ते जाते ले कुत्ते जाते ले कुत्ते जाते. दूध भात वर आजचा हा व्लॉग मी इथेच थांबवते. आल्याबरोबर मी चेंज केलं कारण का शांभवी हे असं काही ना काही लावत असते सतत. सो चला आता जेवण करून घेते आणि या नोटवर हा व्लॉग इथेच थांबवते. जर स्त्रीचा परफॉर्मन्स आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया आपण लवकरच उद्याच्याच नवीन व्लॉग सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.